हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या न्यू व्लॉगमध्ये. सो अर्ली मॉर्निंग आम्ही ब्लिंकिटवरून काही सामान मागवलं होतं बिकॉज आम्ही घरीच ब्रेकफास्ट बनवणार होतो. आणि ब्लिंकिटवरून काय काय आलेलं आहे पाहूया. Zero Maida whole grain bread, and we have received this Christmas gift from Blinkit. मस्त envelope मध्ये जातं. आपल्याकडे उरलेलं आहे Blinkit. अजून काय बोलतो? हातकड ऑइल कशाला मागवलं? अंडी कशात बनवणार? बटर मागवायचं. जॅगरी, नो शुगर, जॅगरी. And this is our coffee for today. Wow, favorite. Sleepy oil. Oh. तू काय बनवणार आहे आज? हो, मी बनवणार आहे अंडा. मस्त फ्रेशन अप होऊन आता आम्ही निघालोय गोवा फिरण्यासाठी. लेट्स सी आता गोवामध्ये आम्ही काय काय एक्सप्लोअर करतोय. खूप मस्त प्लेस आहे ही. रात्रीचा व्ह्यू तर मी तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये दाखवलाच आहे आणि आताचा व्ह्यू बघा. खूप सुंदर असं पूल आणि स्टे ऑप्शन अवेलेबल आहे हा एक. सो मस्ट विजिट. थोडा आरवला पण घे. खरं तर कुठे गेल्यावर घाई धावपळ असं काही प्लेसेस व्हिजिट करणं हे आम्हाला कोणालाच आवडत नाही. म्हणून आम्ही आरामात एकदम आफ्टरनूनला मी हा व्लॉग स्टार्ट केला आहे आणि आफ्टरनूनलाच आम्ही निघालो होतो फिरायला जाण्यासाठी. मस्त मॉर्निंग रेस्टमध्ये गेली आमची. आरामात उठून ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही निघालो पुढे. चला, let's go. हे आंबाड बघ. आंबाड नाही म्हटलं हे आम्हाला सांगते येऊ वरती झाली ना. कुठे चालली? आवाज माहिती सो आपण पोचलो आहोत पॅरा बघायला. इथे मागे तुम्ही बघू शकता हे पूर्ण ट्रीज आहेत आणि हा स्ट्रीट आहे पण खूप गर्दी आहे इथे. सो लेट्स सी आपल्याला कसा फोटोज काढायला भेटतायत. सो मला आणि वहिनींना पॅरा बघायला यायचं होतं आणि लिस्ट इंटरेस्टेड लोक आहे ते इथे. मस्त फोटोशूट झालेला आहे आमचा आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या नेक्स्ट स्पॉटला विजिट देण्यासाठी. जस्ट पॅराचा एक डिसएडव्हान्टेज मला वाटतं की गाड्या खूप फास्ट चालतात तिकडे. म्हणजे जरी तुम्ही फोटोशूट करताय मध्ये बट स्टील बी अवेअर बिकॉज इतक्या फास्ट गाड्या जात आहेत की पटकन कोणी पण आपल्याला ठोकून जाईल. ही पार्किंग आहे जिथे आपल्याला पे करायला लागतं आणि इथे पार्क करून सायकल्स पण आहेत. ज्यांना कोणाला सायकल चालवायचे असतात ते सायकल्स घेऊन जाऊ शकतात आणि स्कूटीज पण आपण रेंट करू शकतो. सो मस्त छान एक्सपिरियन्स आहे बट थोडंसं सेफ्टीचा कन्सर्न आहे असं मला थोडं वाटतं. काय मतलबच नाही थांबून ट्रॅफिक करत बस. पॅरा बघून झाल्यावर आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या स्पॉटला व्हिजिट करायला जे होतं कालामारी. गोव्यामध्येच एका बीच साईडला हे रेस्टॉरंट म्हणू शकता किंवा तुम्ही लॉन्च म्हणू शकता. हे तिकडे एकदम अप्रतिम
जागेवर त्यांनी ते प्लेस केलं आहे आणि तिथलं ॲम्बियन्स खूप छान होतं. आम्हा सगळ्यांनाच ते खूप आवडलं आणि एंटर केल्यावर त्यांनी इथे मस्त फोटोग्राफ्स लावलेले आहेत. जे कोणी सेलिब्रिटीज किंवा क्रिकेटर्स असे काही आपले इंडिया लेवलचे आहेत जे तिथे येऊन व्हिजिट केलेलं आहे त्यांचे फोटोग्राफ्स त्यांच्या स्टाफसोबत त्यांनी तिथे लावले होते. आणि एका साईडला इकडे क्रिसमसची तयारीसुद्धा चालू होती त्यांची, किंवा इव्हनिंगची तयारी चालू होती म्हणू शकतो आपण, बिकॉज इव्हनिंगला मस्त म्युझिक्स वगैरे असणार, लाईव्ह म्युझिक्स. आणि आम्ही मस्त त्या व्ह्यूचा आनंद घेत तिकडे पोचलो. मस्त छान डिस्कशन्स, छान गप्पा मारल्या आणि मस्त मस्त फूड ऑर्डर केलं. तिथलं फूडचं स्पेशली मी म्हणू शकते की फिशसाठी तर स्पेशल होतंच, पण त्यांचं टेस्ट वगैरे खूप छान होती. आम्हा सगळ्यांनाच ती आवडली. आरू मस्त. बघू नका तुम्ही असं, तुमचं काम करायचं. तू ये ज्यूस घे. फ्री आहे बसा. नाही फ्री नाही. येऊ बघ अरे. मस्त फूड एन्जॉय करून मग आम्ही सनसेटसाठी बीचवर जाण्यासाठी निघालो. बीचला जाण्यासाठी त्यांनी तिथूनच रोड केला होता, सो आम्ही तिथून बीचला जात आहोत. खूप मस्त बीच होता. लिमिटेड पीपल होते, क्राऊड लिमिटेड होता, बिकॉज जे काही पीपल येत होते ते ऑलमोस्ट रेस्टॉरंट्स थ्रूच तिथे येत होते. आणि असे पूर्ण किनारपट्टीला लागलेले असे बरेच रेस्टॉरंट्स तिथे आहेत. सो डेफिनेटली मस्त प्लेस आहे विजिट करायला, बिकॉज बाकी सगळे बीच खूप क्राऊडेड असतात. तर तसं इकडे एवढं नव्हतं, तेवढं फार काही क्राऊडेड इथे नव्हतं. मग सनसेट एन्जॉय करून छान फोटोज गप्पा वगैरे मारून आम्ही निघालो पुन्हा आमच्या हॉटेलवर जाण्यासाठी. हॉटेलवर गेल्यावर खूप कंटाळा आला होता आणि बाहेर जायची काहीच इच्छा नव्हती, म्हणून आम्ही घरीच फूड ऑर्डर केलं आणि मस्त बिर्याणी चिल्ली वगैरे आम्ही एन्जॉय केली. आणि मग तंदुरी पापलेट आमचा पोचलाच होता आमच्याकडे आणि मी ते ओपन करत होती. सो खूप मस्त टेस्ट होती, बिकॉज गोवन सी फूड नेहमीच मस्तच असतं आणि फ्रेश असतं, त्याच्यामुळे त्याची टेस्टसुद्धा फार अप्रतिम असते.